नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी रताळ्याचा स्वादिष्ट असा नाश्ता बनवणार आहे. हा नाश्ता तुम्ही उपवासासाठी सुद्धा बनवून खाऊ शकता. इथे मी एक रताळं स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्याची साल काढून घेते. साल काढून झाली तर आता बारीक किसून घेते. तुम्हाला हवा तसा तुम्ही किसून घेऊ शकता. किसून झाला आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि थोडा वेळ तसंच ठेवते, जेणेकरून त्याच्यामधील जो स्टार्च आहे तो निघून जाईल. इथं आता त्याच्यातील पाणी काढून घेतलं आहे. आता बनवायला सुरुवात करते. इथे मी गॅसवर कढई ठेवून गॅस चालू केला. लहान 2 चमचे पोळ्या तेल टाकलं. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तेल गरम होतं तोपर्यंत मी इथे मिरच्या चिरून घेते. कोथिंबीरसुद्धा लागणार आहे, त्यासाठी कोथिंबीरसुद्धा चिरून घेते. इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. सगळ्यात आधी तेलामध्ये जिरे टाकते. जिरे मस्त तडतडली आहेत. आता त्याच्यामध्ये मिरची टाकते आणि मस्त हलवून घेते. आता त्याच्यामध्ये रताळ्याचा किस टाकते आणि परत चांगलं हलवून घेते. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेते. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी इथं साखर घालायची. मला जास्त गोड नको म्हणून मी जराशी साखर घातली तर मिक्स करते. आता शेंगदाण्याचा कूट घालते आणि हलवून घेते. सारखं हलवतच राहायचं, जेणेकरून खाली कढईला लागणार नाही. इथे कोथिंबीर पण टाकून घेतली. इथे कोथिंबीर मिक्स करून झाकण ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढून घेते. इथं आपला नाश्ता तयार झाला आहे. नाश्ता खायला रेडी आहे म्हणून काढून घेते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.